मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले ती व्हीबीपी पनवेल संघाकडून विश्वास पाटील रायगडचा ढाण्या वाघ आणि दुसऱ्या बाजूला द लेजंड प्लेयर महेश स्पोर्ट्स चे ओनर महेश उरणकर. अजय ठाकूर पहिले षटक घेऊन सज्ज होतोय. राईट आर्म विकेट पहिला बॉल. हो पहिलाच बॉल लॉब ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेमध्ये लेंथ बॉल होता. बीट करत गेलाय दी आउटसाइड एजला अगदी जवळून गेला असावा कारण अपील झाली होती यष्टी रक्षकाकडून. परफेक्ट लाईन आणि लेंथवर पडलेला अजय ठाकूरचा हा बॉल. इकडे मात्र डॉट सुरुवात चांगली झाली. अजय ठाकूरनं मागच्याही मॅच मध्ये फार उत्तम गोलंदाजी केली होती. खास करून विश्वासा हा फटका यावेळेस मात्र डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आपल्या स्टाईल मध्ये आपली ओळख इकडे मात्र दाखवून देत असताना षटकारानं खातं उघडलंय. 6 धावा धावफलकावर. सध्याच्या घडीचाच नव्हे तर गेले कित्येक वर्ष विश्वास पाटील तोंडरे गावचा खेळाडू ज्याची भुरळ मात्र अनेक क्रीडा रसिकांना पडले. मोठा फॅन्स वर्ग मोठा चाहता वर्ग आजही या वयामध्ये मात्र या खेळाडूचा आहे. आजही तेच नाव तीच दहशत तोच दरारा प्रत्येक मैदानावर मात्र या खेळाडूचा नेहमीच अनुभवाला मिळतो आणि तशीच सुरुवात मात्र केली. पहिला बॉल निर्धाव आला होता परंतु पुढच्याच बॉलवर मात्र त्यानं उत्तर दिलंय षटकारानं. खातं उघडलंय. धावसंख्येचा श्री गणेशा होतोय. व्हीबीपी पनवेल संघ आणि वन सॉल्युशन नवी मुंबई दोन संघांदरम्यान मात्र हा सामना रंगेल. तगडी स्टारकास्ट व्हीबीपी पनवेल संघामध्ये आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. अजय ठाकूर ओ सुपर स्ट्रोक आहे यावेळेस मात्र लॉंग गॉफला जेल टिपलाय. इट्स अ बिग ब्लो. ह्यूज विकेट ऑफ दिस मॅच. विश्वास पाटील यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर जाईल. चांगला कनेक्ट केला होता फटका परंतु मिथून आहे आज मात्र अफलातून क्षेत्ररक्षण केलंय त्यानं. मागच्याही मॅच मध्ये मात्र झेल टिपले होते त्यानं. 3 झेल आणि एक रनआउट सुद्धा केला होता. आत्ता हा आणखीन एक झेल. कमाल फिल्डिंग केले मिथून. जणू काही त्याच्या हाताला मॅग्नेटच आहे. प्रत्येक चेंडू चिपकतात. 4 झेल पाठीमागच्या मॅच मध्ये घेतले होते. एक रनआउट केला होता. आजच्या दिवसामधील हा 5वा झेल त्याच्या हातामध्ये पडलाय. त्यामुळे मिथूनच्या दिशेनं आज फटके खेळू नका फलंदाज कारण फार कठीण आहे तिकडे. मैदान सोडावं लागेल तुम्हाला. तर मोठा हादरा बसलाय व्हीबीपी पनवेल संघाला. विश्वास पाटील रायगडचा ढाण्या वाघ यावेळेस मात्र परतलाय. शेर ढेर झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मॅन पोदी नवीन पनवेल हर्षल भुजबळ. हर्षल भुजबळ म्हटला की क्लास आहे या खेळाडूकडे. तो गेले अनेक वर्ष आम्ही सुद्धा अनुभवलाय अनेक मैदानामध्ये. भुजबळ यावेळेस मात्र कबसला खेळतोय त्या ठिकाणी. एक्स्ट्रा कव्हरला पोहोचलेत. बेतून इकडे मात्र दुसरा धाब्याचा कॉल आणि हा दुसरा धाव कदाचित अंगलट येऊ शकते. महेश उरणकर डेंजर एंडला नॉन स्ट्राईक एंडला. पाहूया रन्स पूर्ण झाले का. तिसऱ्या पंचांकडे मात्र हा निर्णय सोपवण्यात आलाय आणि थर्ड अंपायर हा निर्णय मात्र जरूर तुमच्यापर्यंत पोहोचवतील. चला महेश उरणकर आपल्याला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद होतोय. ओहो एकही चेंडू खेळायला नाही मिळाला. मागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती महेश उरणकरनं खरं तर परंतु या मॅच मध्ये एकही चेंडू खेळायला मिळालेला नाहीये. 19 धावांची इनिंग सजवली होती. मागच्या मॅच मध्ये महत्वाच्या विकेट्स गमावल्यात. ओपनर्स बाद झालेत. सलामीवीर स्वस्तात परतलेत. मिथून कडे बॉल गेल्यानंतर अजिबात रिस्क घेऊ नका. 5 झेल 2 रनआउट काय कारनामा केलाय आणि जरूर हा संघ जर वर पोहोचला सुपर 8 पर्यंत
तर नक्कीच या संपूर्ण त्याच्या कार्याची दखल मात्र आमचे स्कोरर घेऊ शकतात. पाहूया अजय ठाकूर षटकारानंतर मात्र कमबॅक केलंय. गोलंदाज अजय ठाकूर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन कैलास पोरजी मान फ्रॉम धानसर. हर्षल भुजबळला आता मात्र किल्ला लढवावा लागेल. ओ समोर खेचला यावेळेस मात्र लॉंग ऑन क्लिअर आहे. बॉल चालला एक टप्प्यानिशी सीमा रेषा पार 4 धावांकरता चौकार. हा पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे त्यामुळे 2 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर ठेवायचे कुठे हा सुद्धा प्रश्न असतो. ऑन साइडला एक उभा केला मिड विकेटला, दुसरा लॉंग ऑफला आहेत मिथून. त्यामुळे समोर अगदी व्ही शेप मध्ये चांगले खेळतो हर्षल. 4 न टोटल 11. भुजबळ स्क्वेअर ऑफ द विकेट ठोकतोय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हर्षलचा जलवा यावेळेस मात्र पाहायला मिळालाय. चौकार नंतरचा मात्र हा येतोय षटकार. फरक जास्त पडणार नाहीये बीबीबी पनवेल संघाला. जरूर सलामीवीर गमावलेत परंतु स्ट्रेंथ आहे बॅटिंग. एकापेक्षा एक दिग्गज खेळाडू या संघामध्ये भरलेत. त्याचमुळे फारसा प्रभाव पडलेला नाहीये. 2 विकेट जरूर लवकर गेल्या होत्या परंतु हर्षल भुजबळ सध्याच्या घडीला डाव सावरतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. डाव फलकावर 2 गडी बाद 17. श्रेखोंडा ऍक्टिव्हाची चाबी आम्हाला सापडलेली आहे. कदाचित ऍक्टिव्हाच असेल असं नाहीये. स्कूटीची चाबी आहे. एक घराची चाबी सुद्धा आहे त्याला. एक आपल्या कपाटाची चाबी ज्याच्यामध्ये दागिने आहेत. बरीचशी कॅश असू शकते. चाबी मिळाली आम्हाला. आपली ओळख पटून घेऊन जा अन्यथा कदाचित गाडी नंतर जाताना इथून मात्र नक्कीच आठवण येईल चावीची. अली येतोय गोलंदाजीसाठी. कदाचित आयोजकांचा उद्या वाढदिवस आहे त्याच्यासाठी मात्र जय्यत तयारी तेजस मात्रे यांची असावी. 500 पत्रावळ्या मागवल्यात. ओ चांगला फटका पॅक फुटला गेला. जागा बनवली. स्क्वेअर कटचा अप्रतिम फटका पोरजीच्या पॅट मधून येतोय. 4G चौकारण खात उघडेल यावेळेस मात्र. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 21 धावा धाव फलकावर. थोडा रूम दिला होता अलीनं. चांगले खेळाडू आहेत ती याही टीम मध्ये. बीबीपी पनवेल संघ विश्वास पाटील महेश उरणकर दोघांनी चांगल्या धावा केल्या होत्या. 5 झालेत परंतु महेश उरणकर स्वस्त्यामध्ये एकही चेंडू खेळायला मिळालेला नाहीये. अली पुन्हा एकदा. ओ यावेळेस ऑन साइडला गॅप मध्ये बॉल आहे. स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधोमध पडलाय. बॉल सीमा पार षटकार. आता इकडे थोडासा जर क्षेत्ररक्षक असता त्या क्षेत्रामध्ये तर शिरू शकला असता परंतु बरोबर गॅप शोधले ती कैलास पोरजीनं. 6 धावा टीमची टोटल 27 वर. 27 रन्स ऑन बोर्ड. त्यामुळे सलामीवीर बाद जरी झाले असले तरी सुद्धा फारसा फरक पडलेला नाहीये. पहिल्यांदा हर्षल भुजबळनं एक चौकार एक षटकार दाखवला. आता कैलास पोरजीने एक चौकार एक षटकार दाखवला. दोघही पॅव्हेलियन मधून सेट होऊन आलेत. अशाच आविर्भावामध्ये मात्र सध्याच्या घडीला फटकेबाजी केली जाते. टीमची टोटल 27 या आकड्यावर. 27 रन्स ऑन बोर्ड नाव. लोवा फुल टॉस बॉल उचललाय. ओ वाडे कॅच मिथून पुन्हा एकदा. खेळू नका अगोदरच सांगितले होते या दिशेने फटके. आणि 6वा झेल आजच्या दिवसामधला टिपलाय मिथून. सुपर फिल्डिंग कमाल केलंय मिथून. उंच झेपावत उडी लगावत करत त्याला झेल टिपलाय. त्याच्या बाजूने सुद्धा चेंडू काढणं कठीण झालंय आता मात्र फलंदाजांना. या गोलंदाजाचं नक्कीच कौतुक केलं जाईल. संपूर्ण स्पर्धेमध्ये जरूर मिथून हे नाव मात्र अनेक वेळेला जरूर उच्चारलं जाईल असं क्षेत्ररक्षण. 27 वर 3रा धक्का बसलाय बीबीपी पनवेल संघाला. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विनोद भोईर अर्थातच भाऊ मैदानामध्ये दाखल होत असताना बीबीपी पनवेल संघाकडे 2 भाऊ आहेत.
प्रवीण पाटील सुद्धा आहेत, चांगली बॅटिंग करू शकतात. बघाशी त्यांच्या बॅटमधून एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला होता, परंतु हार्ड हिट करण्यासाठी विनोद भोईर ओळखले जातात. मान फ्रॉम विचुंबे, मोठे मोठे स्ट्रोक्स घात करणं एखाद्या चेंडूवर सातत्याने करत आलेत आजपर्यंत. ओ भाऊचा त्रिफळा उडवलाय, भाऊ बाद झालेत. क्लीन बोल्ड, दांडी गुल खातं उघडू दिलं नाहीये भाऊला. भाऊ आले, भाऊ गेले. चौथा धक्का 27 वर. आल्या पावली माघारी परतावं लागले विनोद भोईर यांना. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मॅन फ्रॉम कानपोली सुधीर पाटील ऑन अ हॅट्रिक आली. गोलंदाजी पार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या मॅच मध्ये एक षटक टाकलं होतं, 10 धाबा दिल्या होत्या. सुधीर पाटील ऑन अ हॅट्रिक बॉल सादर करतील. सुधीर पाटील आली. पहिल्या 2 बॉलमध्ये 10 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर मात्र कमबॅक पाहायला मिळाले आली याचं. सुधीर लेफ्ट हँडेड बॅटर, हो ड्राईव्ह केलाय फलक्यातून ऑन साईडला ढकलले चेंडूला. मिड विकेट कडे सिंगल त्या ठिकाणी मिळेल. 1 रन. टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचेल ती 28 या आकड्यावर. 28 रन्स ऑन अ बोट, 28 धावा धाव फलकावर. स्पर्धेचा 6वा दिवस. 40+ ओपनचं क्रिकेट मात्र पाहायला मिळत आहे. चांगल्या मॅचेस तुम्हाला आज पाहायला मिळतील आजच्या दिवसभरामध्ये. शनिवार मात्र आज धमाकेदार असणार. राऊंड स्टम्प्स ऑन साईड वळवले बॉल मिड विकेट झोन कडे. सिंगल त्या ठिकाणी मिळेल अमित वाडकर. 1 रन. हर्षलला धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचतो आता मात्र 29 या आकड्यावर. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये 17, दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा आल्यात आणि या व्हीपीपी पनवेल संघाचा धावफलक 4 गडी बाद 29. व्हीपीपी संघाचे पुरस्कर्ते राम पाटील साहेब यांच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम. या आपण मंचावर आपलं हार्दिक स्वागत आहे. मिथुन तिसरं षटक घेऊन. मिथुन वैती. ओ हा फटका कवसला. ओ परंतु इनफिल्डच्या वरतून निघालाय. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता हा येतोय चौकार. नाराज आहेत मिथुन, कारण इकडे मात्र जरूर संधी थोडीशी होती. काही वेळ चेंडू हवेमध्ये सुद्धा होता, क्षेत्ररक्षक सुद्धा होता. अगोदर स्टार्ट घेतला असता तो थोडासा झेल सुद्धा होऊ शकला असता. बॅकअप सुद्धा चांगले मिळालेलं नाहीये. पहिल्याच बॉलवर चौकार आला. टीमची टोटल 33 वर. $33 रन्स ऑन अ बोट. इकडे बीट केलाय मिथुन वैद्य यांना. ऑफस्टोनच्या बाहेरचा बॉल बरोबर चांगल्या प्रॉपर लाईन लेंथ वर पडला. हर्षल भुजबळला मात्र इकडे मात्र दीर्घ चेंडू खेळावा लागलाय. डॉट बॉल. 33 धावा धाव फलकावर. हर्षल भुजबळ एका बाजूने किल्ला लढवलाय. 2 चौकार 1 षटकाराच्या सहाय्याने खेळतोय 15 धावांवर. ओ कट केले बॉल. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक डीप मध्ये सिंगल मिळेल. 1 रन. पहिल्या बॉलवर चौकारानंतर मात्र चांगलं पुनरागमन पाहायला मिळते मिथुन वैती यांचं. सुधीर पाटील ऑन स्ट्राइक नाव.
लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. प्रत्येक चेंडू गणित जेव्हा जेव्हा स्ट्राईक रोटेट होते क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करावा लागतो. सुधीर पाटील कानपोली गावचा खेळाडू, एक अष्टपैलू खेळाडू. गोलंदाजी तर ज्या गोलंदाजीच्या भेदकतेवर आजपर्यंत मात्र एक वेगळी ओळख या खेळाडूला मात्र निर्माण करून दिले. पण तू चांगली बॅटिंग सुद्धा करू शकतो आणि ते सुद्धा वेळोवेळी पाहिले आम्ही. मिथून यावेळचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय. स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारा हा चेंडू डॉट निघालाय. निर्धाव चेंडूची सांगता. 34 रन्स ऑन अ बोर्ड. कट केला यावेळेस मात्र गॅप शोधले. गलीमधून बॉल पसार झालाय. थर्ड मॅन बाउंड्रीच्या दिशेने चेंडू सीमा पार. 4 धावांनी करता चौकार. अगदी शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस कोलला येऊ दिलं बॉलला आणि त्यानंतर मात्र एक चांगला गॅप शॉट. 37 जावा 38 जावा माफ करा. 38 रन्स. चला स्पीडअप करत राहा. क्षेत्ररक्षक तैनात केला गेला थोडासा वाईडिश थर्ड मॅनला. समोर एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक हात घेतलाय. इकडे मात्र क्षेत्र मोकळं होतं. बिडॉनच्या वरतून खेळलाय परंतु एकच जावेल. प्रयत्न चांगला होता खरं तर. क्षेत्र मोकळं होतं थोडस. त्याच क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता सुधीर कडून. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय बीपीपी पनवेल संघाचा. 4 गडी बाद 39 धावा. पहिल्या षटकामध्ये 17 धावा होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये 12 झाल्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये अजून कमी झाल्या 10. आता अमित वाडकर अजून कमी करणार का याकडे लक्ष असेल. परंतु नेक्स्ट मॅच DJ पोपेटा कळंबोली आणि विनोद स्पोर्ट्स गावठाण हे षटक संपण्यापूर्वी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण व्यासपीठावर या. ओव्हरनंतर टॉस केला जाईल. वाडकरचा हा बॉल यावेळेस मात्र अडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. अंदाज आला नाही. चेंडू शरीराचा वेध घेतोय. लेग पायचा इशारा पंचांचा. एक्स्ट्राज मध्ये रन नोंदवली जाईल. टोटल जाऊन पोहोचले ती 40 या आकड्यावर. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. यानंतर पूर्वार्ध समाप्त होईल. मी कळंबोली संघाच्या कॅप्टनला पुन्हा एकदा विनंती करतोय की आपण लगेच यायचंय. आणि विनोद स्पोर्ट्स गावठाण उरण तालुक्यामधील खेळाडू तुम्हाला खेळताना दिसतील. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण हळूहळू व्यासपीठाकडे धाव घ्या. चौथं आणि अंतिम षटक अमित वाडकर. लोवर फुल टॉस बॉल उचललाय डाऊन द ग्राउंड. हर्षल भुजबळच्या पॅट मधून येतोय स्ट्रेट ड्राईव्ह षटकार. ताकद आहे या फलंदाजाकडे. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करण्यासाठी ओळखला जातो हर्षल भुजबळ. 46 धावा धाव फलकावर. फुल टॉस दिलाय. हर्षल साठी नाही टाकू शकत अमित वाडकर तुम्ही. आणखीन एक षटकार आणि षटकारच्या सहाय्याने व्हीपीपी पनवेल संघाचं अर्धशतक धाव फलकावर. 50 टप्पा ओलांडलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 52 या आकड्यावर. 52 रन्स. हर्षल भुजबळला संधी देत आहेत. खोऱ्यानं धावा उभारेला खेळाडू. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ बाकी. यानंतर टॉस केला जाईल. DJ पोपेटा कळंबोली आणि विनोद स्पोर्ट्स गावठाण. शॉर्ट बॉल होता. पुल केला ऑन साइडला मिड विकेटला मिथून. तिकडे मात्र पाहूया. इकडे थ्रो थोडासा वरून गेला आणि त्याचमुळे इकडे हर्षल कोणत्याही स्थितीमध्ये स्ट्राईक आपल्याकडे ठेवणार
हे नक्कीच होतं. थोडी सिरीज जरूर घेतली गेली. 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. स्कोर मूव टू 54. 54. 2 चेंडू शिल्लक आहेत. एखादा मोठा हिट 60 हा टप्पा ओलांडून देईल. टप्प्याचा बॉल कव्हर्सला वड कॅच. डीप कव्हरला मात्र एक चांगला झेल त्या ठिकाणी डीपला आहे आणि हर्षल भुजबळ यावेळेस मात्र बाद होईल. असे स्ट्रोक्स पाहायला भेटतात हर्षलच्या बॅटमधून. कव्हर्सला सुद्धा कॉपी बुक स्टाईल मध्ये फटके तुम्हाला जरूर पाहायला मिळतात हर्षलच्या बॅटिंग मधून. पाहूया हर्षल भुजबळनं किती धावा केल्यात या इनिंग मध्ये. पाहायला गेलं तर टॉप स्कोरर राहिलाय. 31 धावांचं योगदान दिलं हर्षल भुजबळला, ज्याच्यामध्ये 3 षटकार 2 चौकार. सुपर बॅटिंग फ्रॉम हर्षल भुजबळ. डाव सावरला खरं तर. आता शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असेल. 54 धावा धाव फलकावर लागल्यात. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी मात्र सज्ज होतील सुमित घाटकांबळे. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. यानंतर टॉस केला जाईल. कळंबोली आणि विनोद स्पोर्ट्स गावठाण दोन्ही टीमचे कॅप्टन. ओ फटका फसलाय. लॉंग चेस आहे. मिथून धावायचं की नाही. कदाचित मिथून धावत गेला असता तर काय माहिती डाईव्ह लगाव सुद्धा झेल होऊ शकला असता, कारण आज दिवस होता त्याचा. परंतु त्यानं रिस्क घेतलेली नाहीये इकडे. हा मला असं वाटलं होतं कदाचित पुढे जाऊन हा चेंडू पटकन चिपकू शकतो हाताला, कारण मिथून होता तिकडे. 2 धावा मिळाल्या. अब तक 56. पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त झालंय. 56 धावा. 14च्या सरासरीने धावा उभारल्यात त्या व्हीपीपी पनवेल संघाने आणि 57 धावांचं टार्गेट मात्र सेट केलं गेलंय. 57 रन्स टू विन फॉर वन सॉल्युशन नवी मुंबई. टॉस करूया आपण. विनोद स्पोर्ट्स गावठाण टीम चे कॅप्टन आलेले नाही आहेत. कळंबोली टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. जर विनोद स्पोर्ट्स गावठाणचा कॅप्टन आला नाही तर टॉस विन घोषित केला जाईल तो कळंबोली संघाला, आणि हळूहळू पेनल्टी मध्ये सुद्धा वाढ होत जाईल. त्यामुळे विनंती आहे विनोद स्पोर्ट्स गावठाण लगेचच कॉमेंट्री बॉक्स कडे धाव घ्या आपण. चला अंकुश टकले, चावी भेटले. ओळख पटून द्यावी लागेल. चला भेटलेली चावी आम्ही दिलेली आहे हेमंत यांच्याकडे. 57 रन्स टू विन. थोडा घाम गाळावा लागेल वन सॉल्युशनला. चांगली टोटल उभी झाले. चला फिल्डिंग लावून घ्या. आणि विनोद स्पोर्ट्स गावठाण विनोद स्पोर्ट्स गावठाण
चला फिल्डिंग लावून घ्या. बीबीबी पनवेल. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. अमित वाडकर आणि अली. धावा करायच्या त्या 57 रन्स. ऑन स्ट्राईक अमित वाडकर आणि नॉन स्ट्राईक एंडला अली. दोनही चांगले बॅटर आहेत. वन सोल्युशन नवी मुंबईचे. चांगली स्टार्ट अपेक्षित आहे इकडे. पहिलं षटक घेऊन मॅन फ्रॉम कानपोली सुधीर पाटील. चला थोडं स्पीडअप करा बीबीपी. मॅच चालू करा प्लीज. चला चला. गोलंदाजी पार्क सज्ज होतोय सुधीर पाटील. पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय. मिडॉनला थांबवलाय. त्या ठिकाणी कोणती धाव येणार नाहीये. सर्कल फोडावं लागेल. विनोद स्पोर्ट्स गावठाणचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित होत असताना अंकुश टकले. फुल टॉस आहे. लॉंग चेस आहे. स्क्वेअर लेग मोकळं आहे. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा आहे. तो चौकार रेफर करण्यात आला. आय थिंक वेस्ट साइड साठी. यस चेक करूया आपण. तिसरे पंच कैलास भोईर सर हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. पाहूया एक्झॅक्टली काय घडलंय. कंबरेच्या वर डायरेक्ट डिलिव्हर्ड झाला होता की नाही हा चेंडू, आणि याची चाचपणी आता मात्र केली जाईल. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज सुरू आहे. अनेक मोठ्या स्पर्धा खरं तर संपूर्ण रायगडभर, रायगडच्या बाहेर सुद्धा कव्हर करताना 24 लाईव्ह इव्हेंट्स दिसतो. इट्स अ फेअर डिलिव्हरी. लीगल डिलिव्हरी आहे. 4 धावा मिळतील. त्यामुळे 24 लाईव्ह इव्हेंट्सला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. मराठी माणसाचं चॅनल आहे आणि सध्याच्या घडीला खूप चांगलं प्रक्षेपण तुमच्यासमोर सुरू आहे. एक सुस्पष्ट पिक्चर क्वालिटी, साऊंड क्वालिटी देण्यासाठी नेहमीच अग्रेसर राहिले ही वाहिनी. ओ यावेळेस स्ट्रोक चांगला आहे. ऑन साईडला वळवलाय बॉल. काऊ कॉर्नर मॉडेलच्या दिशेने 1 टप्प्यानिशी बॉल सीमा पार 4. 5-6 सेंटीमीटर आतमध्ये पडला असेल, अन्यथा 6 होऊ शकल्या असत्या. दुसरा चौकार येतोय. धावसंख्या 8. आणि पहिल्या षटकामध्ये खरं तर सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे. क्षेत्ररक्षणाची मर्यादा आहे. फक्त 2 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर आहेत. पण विकेटला कैलास मोर्जी आहेत. तिकडे लॉंग ऑफला अगदी स्ट्रेटिश लॉंग ऑफ आपल्याला पाहायला मिळतोय. नरेश आहेत आणि संपूर्ण क्षेत्र मोकळं आहे अमित वाडकरसाठी. आणि त्याचाच फायदा मात्र पहिल्या षटकामध्ये उचलावा लागेल आणि तोच उचलला जातोय आतापर्यंत. 8 धावा धावफलकावर. राऊंड स्टम्प्स अपील आउट पाहायला मिळते आणि या सिटीज स्वतःहून इकडे क्रीज सोडले. खेळाडू वृत्तीनं मात्र मैदानाच्या बाहेर निघतात. अमित वाडकर फर्स्ट विकेट डाऊन. पहिला धक्का लागलाय. वन सॉल्युशन नवी मुंबई या टीमला. हे फार कमी खेळाडू असतात खरं तर ज्यांच्याकडे खेळाडू वृत्ती असते. जो प्रामाणिकपणा आजकाल कुठेतरी लुप्त पावत चाललेली संस्कृती आहे. खरं तर बॅटला लागल्यानंतर सुद्धा, आवाज आल्यानंतर सुद्धा बरेचसे फलंदाज नाही क्रीज सोडत, कारण खेळायचं असतं त्यांना. परंतु इकडे मात्र अपील झाली आणि अंपायर्सला कधी कधी लक्ष देण्याच्या अगोदर खरं तर अशा खेळाडूचा नेहमीच आम्हाला आदर वाटतो. लगेचच क्रीज सोडली आणि खेळाडू वृत्तीचं दर्शन मात्र दिलंय ते अमित वाडकर यांनी. हॅट्स ऑफ. गेले कित्येक वर्ष मैदानामध्ये आहेत अमित वाडकर. 4 चेंडू समाप्त झालेत. धावफलकावर 8 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. विकास येत आहेत. धावांचा विकास करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल. सुंदर ड्राईव्ह आहे कव्हर्सला. इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी प्रवीण पाटील आहेत.
वाउंजयचे सिंगल येते. एक रन धावसंख्या 9 या आकड्यावर. 9 ऑन अ बोट. अली अली एक मोठं नाव आहे. वन सोल्युशनसाठी नेहमीच त्याच्या इनिंग्स मोठ्या ठरल्यात. गतवर्षी सुद्धा आम्ही पाहिलं होतं खरं तर रबर बॉल मध्ये सुद्धा हा संघ खेळतो. वन सोल्युशन नवी मुंबई या स्पर्धेमध्ये खास करून. फुल टॉस होता. प्रॉपर कनेक्ट करता आलेला नाहीये. टाइम झाला असता तर धावा मिळाल्या असत्या, परंतु इकडे मात्र कोणतीही धाव मिळणार नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 2 चौकार येऊन सुद्धा सुधीर पाटीलला मात्र धावसंख्येवर लगाम ठेवलंय. धावा झाल्यात त्या पहिल्या षटकाच्या अखेरीस. 1 गडी बाद 9 धावा. चला टॉस केला जाईल. डीजे पोपेटा कळंबोली आणि त्यांच्या विरोधामध्ये बिनो स्पोर्ट्स गावठाण. किंजल स्पोर्ट इज अ कॉल अँड जुईल स्मृती. टॉस जिंकला अंकुश. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करू. कसं वाटतं या स्पर्धेमध्ये आल्यानंतर? आज सगळे तगडे संघ आहेत. किती तयारी या स्पर्धेची? नक्कीच तेजस्वी स्पर्धा बोलल्यावर चांगलीच असणार. आणि एवढ्या लांबून इथे स्पर्धा घेणारे हाच असा आयोजक आहे की एवढ्या लांबून जो कोण मॅनेज करू शकतो तर तेजस का एवढ्या लांबून संघ येतील तर तेजसच करू शकतंय. दुसरे कुठंच मी बघितलं नाही एवढे भागात मी जेवढा खेळतोय की एवढे संघ एका टुर्नामेंट खेळतात मी कधीच बघितलं नाही. तर त्यासाठी त्याला शुभेच्छा. आणि अतिशय ग्राउंड पण त्यांनी खूप मेहनत घेतली आणि 40+ पण एक फॉर्मॅट ठेवला आहे त्याच्यामुळं खेळायला पण आनंद वाटेल. टेप बॉलचा सुद्धा वापर केला गेलाय खरं तर या स्पर्धेमध्ये. ISPL च्या धर्तीप्रमाणे काय सांगाल या संकल्पनेबद्दल? नक्कीच चांगलीच गोष्ट आहे, परंतु मला तरी असं वाटत नाही की 40+ म्हणजे IPL 40+चा प्लेअर कुठला IPL खेळलेला असं वाटत नाही. पण तरी पण एक चांगले आहे बाबा. आपण बघतो कसे खेळतात. आपण जेव्हा IPL बघतो की बाबा टेप बॉलमध्ये कसे खेळतात तर आपल्याला पण अनुभवायला मिळेल का खेळायला मिळेल का असं खेळायला एक टेप बॉलवर खेळायला मिळेल म्हणून. चला खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असतील. टॉस विरोधामध्ये गेलाय कळंबोली संघ. पहिल्यांदा बॅटिंग करायची. तुम्हाला फारसा फरक पडेल का? इथं बॅटिंग जेवढा स्कोअर करेल तेवढा कमीच आहे. तर बघू. समोरची टीम पण स्ट्रॉंग आहे. आम्ही पण फर्स्ट टाइम इथं म्हणजे खेळलोय. पहिल्या तालुक्याला खेळलोय. आता फर्स्ट टाइम 40+ला खेळतोय आम्ही इथं. कोणाकडून जास्त अपेक्षा असतील असे फलंदाज जे आज मात्र चांगला परफॉर्म करू शकतील जेणेकरून चांगला स्कोअर उभा राहू शकेल तुमचा? टीममध्ये 11 प्लेअर चांगले आहेत तसे. तसं अपेक्षा जास्त मन्नीकडून आहे, अरविंदकडून आहे, रामाकडून आहे, मंगेशकडून आहे. भरपूर आहे. पवार साहेब आहेत. चला तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा असतील. बाद सुरू आहे. नाणेफेकीचा कौल अंकुशनं जिंकलाय विनोद स्पोर्ट्स गावठाण आणि त्याने पहिल्यांदा क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. थँक्यू. षटकार आलाय पाठीमागच्या बॉलवर. हर्षलचा हा चेंडू थोडासा खाली राहिला होता. सरप्राईज करून गेला अलीला. इकडे मात्र कोणती धाव येणार नाहीये. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. थोडंसं आता मात्र हवेमधून खेळावं लागेल. थोडासा एनर्जेटिक खेळ आता मात्र करावा लागेल. वन सोल्युशन नवी मुंबईला कडे 57 धावांचं टार्गेट आहे आणि जसे डॉट बॉल येतील तसं मात्र धावा आणि चेंडू याच्यातलं अंतर वाढत जाईल. समोर ड्राईव्ह केलाय. स्ट्रेट टू द लॉंग ऑन. नरेश आहे त्या ठिकाणी. एकच धाव येते. पारगावचे खेळाडू नरेश गायकवाड आणखीन एक मोठं नाव टेनिस क्रिकेट जगतामधील. धावसंख्या झाली ती आतापर्यंत 18 धावा. चांगला स्ट्रोक आहे यावेळेस मात्र. एक्स्ट्रा कव्हरला लॉंग ऑफ आणि कव्हर्सला 2 खेळाडूंची टक्कर. बॉल फरार. सीमारेषा पार. 4 धावांकरता चौकार येतोय. 4 धावा मिळतील. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी स्थगित झाला आणि धावफलकावर धावा लागल्या त्या 22 धावा.
2 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. बारा चेंडू आणि गरज आहे ती 35 धावांची. 35 नीडेड नाव, रिमेनिंग 12 असं इक्वेशन या मॅच मध्ये. तिसरं षटक आता मात्र अलीला थोडासा चार्ज घ्यावा लागेल. अलीमध्ये ती क्षमता आहे आणि अलीची इनिंग मात्र गतवर्षी सुद्धा आम्ही या मैदानावर पाहिले. विस्फोटक खेळ करण्यासाठी ओळखला जातो आणि अली इथूनही सामना फिरू शकतो एवढी स्ट्रेंथ जरूर आहे. सुमित घाटकांबळे बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. ठवकुरा त्याचा गोलंदाज. काहीशा टिप्स कॅप्टन कैलास पोर्जी कडून त्याला दिल्या जातात. परंतु समोर अली आहे, धडधाकट बॅटर, उंच पुरा असा फलंदाज, भरभक्कम शरीर यष्टी. चेंडू बडल ऑफ द बॅट झाला तर तो दूरवरूनच आणावा लागेल अशी ओळख राहिले अलीची. सुमित घाटकांबळे गोलंदाजीसाठी सज्ज होईल. 12 बॉल मध्ये 35 धावांची गरज आहे. कमाल सामना पाहायला मिळेल. पहिलाच बॉल, घाटकांबळेचं स्वागत. डाऊन दी ग्राउंड. घाटकांबळेच्या डोक्यावरून हल्ला चढवलाय. बॉल जाईल सीमारेषा पार. षटकार. काय सुरुवात झाली या षटकाला. 12-35 समीकरण आता मात्र 11-29 वर. टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचले ती 28 या आकड्यावर. 29 धावांची गरज आहे. उर्वरित 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 चेंडू आणि 29 धावा. सुमित घाटकांबळे त्याच्यावर मात्र हा वार केला अलीनं. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. पहिल्याच बॉलवर षटकारांना थोडंसं प्रेशर जरूर असेल बॉलरवर. फुल टॉस होता. ऑन साइडला स्विंग केलाय. वेगवान स्ट्रोक आहे. बॉल जाईल सीमारेषा पार. 4 धावांकरता षटकारानंतर मात्र येतोय अलीच्या बॅटमधून हा चौकार. संजयजी बात्रे यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. एक उत्कृष्ट खेळाडू, त्याचबरोबर सध्याच्या घडीला पंचांच्या भूमिकेमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. वेलकम संजयजी. काहीशा टिप्स आता मात्र घाटकांबळेला. प्रवीण पाटील देत असताना भाऊ, कारण इथून मात्र अली हा सामना जिंकून देऊ शकतो ही शक्ती, हे सामर्थ्य मात्र माहिती आहे व्हीपीबी पनवेल संघाला सुद्धा. पहिल्या 2 बॉल मध्ये 10 धावा आल्यात. सुमित घाटकांबळे आता मात्र थोडासा दबावाखाली. 32 धावा धावफलकावर लागल्यात. 25 धावांची गरज आहे. शेवटच्या 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 10 बॉल 25 या मॅच मधलं हे इक्वेशन. चांगला बॉल होता. बॉल थोडासा टप्पा पडल्यानंतर खाली राहिला. इकडे बिलकुल कनेक्शन झालेलं नाहीये आणि आता मात्र डॉट बॉल आणि त्या बॉलची गरज होती. हा कुठेतरी असा चेंडू थोडासा आत्मविश्वास वाढून देणारा ठरेल सुमित घाटकांबळेसाठी. 9 चेंडूंचा खेळ बाकी आणि 9 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. 25 नीडेड नाव, रिमेनिंग 9. या स्पर्धेमध्ये यंदाच्या वर्षी 6 बॉल मध्ये 26 धावांचा सुद्धा चेस झालाय. लो व फुल टॉस बॉल. ताकद आहे या खेळाडूकडे. बॉलला फिरकावून दिलाय. चेंडू काही वाईट नव्हता, परंतु ही ताकद, हा उचलला गेला त्या क्षणाला. कमालीचं टायमिंग अलीच्या बॅट मधून येतोय. स्ट्रेट ड्राईव्ह षटकार. सामना आता मात्र पाहायला गेलं तर दोलायमान स्थितीमध्ये आहे. शेवटच्या 8 चेंडूंचा खेळ बाकी. जिंकण्यासाठी 19 धावांची गरज आहे. 19 रिक्वायर्ड नाव, रिमेनिंग 8 असं इक्वेशन या मॅच मध्ये. सुमित घाटकांबळेवर आता मात्र हल्ला चढवलाय. पहिल्या 4 बॉल मध्ये 16 धावा दिल्यात सुमितनं आणि सगळेच जण त्याच्या दिशेनं मात्र काहीशा टिप्स देत असताना प्रवीण पाटील, हर्षल भुजबळ, नरेश गायकवाड यांना तुम्ही पाहू शकता. समजवलं जाते गोलंदाजाला कशा पद्धतीने चेंडू टाकले पाहिजेत. लोवर फुल टॉस बॉल सुद्धा उचलले जातात या सिच्युएशनला आणि ताकद आहे आणि स्कोरिंग ग्राउंड आहे. सगळ्यांनाच माहिती आहे या मैदानामध्ये कितीही धावांचा चेस झालाय आजपर्यंत. 100 धावांचा चेस सुद्धा झालाय दुसऱ्या सत्रामध्ये आणि 4 ओव्हरमध्ये 80 धावांचा सुद्धा चेस झालाय.
20च्या सरासरीनं सर्रासपणे धावा होताना अनेक वेळाला पाहिल्यात आणि याच स्पर्धेमध्ये अगदी परवा आपण पाहिलं तर सोनू अरविंद राणानं 6 बॉलमध्ये 26 धावांची गरज असताना त्या 26 धावांचा चेस केला होता. हो यावेळेस ड्राईव्ह केलाय लॉंग चेस नरेश गायकवाड नाही पोहोचू शकला. बॉल चाललाय वाडी स्ट्रॉंगर मॉडेल लाईनच्या दिशेनं 4 धावांकरता आणि आता मात्र 12:35चा सामना थोडासा जवळ येत असताना शेवटचे 7 बॉल आणि जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता. अली अली यावेळेस मात्र अलीच्या पॅट मधून फक्त चौकार षटकारांचीच आतषबाजी पाहायला मिळाले. 7 बॉल 15चं समीकरण इक्वेशन अजूनही सामना गेलेला नाहीये बीबीपीच्या हातामधून. घाट कांबळेचा हा चेंडू इकडे मात्र कदाचित विकेट मिळवून देतो की काय. या सिटीज झेल टिपलाय भाऊ त्या ठिकाणी होते प्रवीण पाटील बावंजाचे आणि अतिशय महत्वाचा झेल मात्र त्यांनी टिपलाय. अलीला बाद केले आणि हा सामना मात्र अजूनही व्हीपीपी पनवेल संघाच्या बाजूने जिवंत ठेवलाय. जाता जाता घाट कांबळेला मात्र मिळाली सफलता आणि फलंदाज झालाय बाद आली. 3 षटकांचा खेळ समाप्त परंतु घाट कांबळेनं मात्र आपल्या षटकामध्ये तब्बल 20 धावा मोजल्या. शेवटचे 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. 15 नीडेड रिमेनिंग 6. कमाल सामना सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. काहीही घडू शकतो या मॅच मध्ये. सहा बॉल आणि 15 धावा. चौथं आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर मॅन फ्रॉम द आन्सर कैलास पोरजी तयार होतोय. सहा चेंडू आणि 15. चला स्पीडअप करा. सहा बॉल 15चं इक्वेशन. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळून काढलाय मिड विकेटला नरेश गायकवाड त्या ठिकाणी आहे. सिंगल मिळेल 1 रन. 5 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. चित्त थरारक लढत आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या फेरीमधील हा सामना मात्र सगळ्याच प्रेक्षकांचं लक्ष वेधून ठरणारा वेधून घेतोय सध्याच्या घडीला. 5-14. ओ आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस खोलला होता परंतु बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. 4 चेंडू आणि आता मात्र 13 धावांची गरज आहे. कैलास पोरजी सुरुवात चांगली केली आपल्या षटकामध्ये. मोठे स्ट्रोक्स वाचवायचे आहेत. सामना आपोआपच बीबीपी पनवेलच्या बाजूने येईल. तेच करायचं सध्याच्या घडीला कैलास पोरजीला. एकही मोठा फटका खेळू द्यायचा नाही. अलीची महत्वाची विकेट मात्र गेले. पोरजीचा हा चेंडू सोडून दिला होता. आउटसाइड ऑफ स्टंप निघून गेला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. इकडे मात्र डॉट बॉल कोणती प्रतिक्रिया नाहीये त्यामुळे इकडे चेंडू निर्धाव निघून गेलाय. 3 चेंडू आणि आता मात्र 13 धावांची गरज आहे. 13 रिक्वायर्ड नाव रिमेनिंग 3 असं इक्वेशन. यानंतर टॉस जिंकला तो विनोद स्पोर्ट्स गावठाण फिल्डिंग घेतले. स्क्वॉड रेडी करा. खेळाडू बाहेर येण्याची वाट बघू नका. लगेचच मैदानामध्ये तुम्हाला एंटर व्हायचं आहे. 3 चेंडू 3 बॉल आणि 13 आता मात्र कोण कोणाचे वाजवणार. इकडे एखादा मोठा स्ट्रोक खेळावा लागेल. ओ यावेळेस फुल लेंथ होता. समोर ड्राईव्ह केलाय. भाऊ त्या ठिकाणी आहेत. एक जाव येते. 2 चेंडू आणि 12 धावांचं समीकरण. भाऊनं घेतलेला तो झेल मात्र नक्कीच टर्निंग पॉइंट ठरला होता. कारण अलीची विकेट होती आणि अली ज्या पद्धतीने खेळत होता संपूर्णपणे मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत होता. 2 चेंडू आणि 12 धावा असं इक्वेशन. काल 2 बॉलमध्ये 10 धावा झाल्या होत्या. इकडे मात्र 2 षटकार वाजवावे लागतील आणि स्ट्राईक एंडला फलंदाज मनोज कदम.
करणार का कारनामा मनोज कदम. ओ स्ट्रोक चांगला यावेळेस मात्र कव्हर्सला. ओ बॉल टर्न झाला इकडे मात्र पाहूया गेलाय की नाही बाहेर. यस इट इज चौकार. शेवटच्या क्षणाला मात्र 4 रन मिळाल्यात परंतु अजूनही मॅच संपलेली नाहीये. शेवटचा एक बॉल आणि गरज असेल ती 8 धावांची. एक चेंडू 8 डावा. गोलंदाजाच्या चुकीवर निर्भर राहावा लागेल. एखादा वाईट बॉल एखादा नो बॉल या स्पर्धेमध्ये मात्र कैलास स्पोर्ट्सच्या षटकामध्ये परंतु कैलास सिच्युएशनला मात्र अशी चुकी करणार का. परंतु क्रिकेट आहे कधी काय घडेल याचा नेम नाहीये. हा चेंडू इकडे मात्र परफेक्ट पडलाय आणि अशा पद्धतीने मात्र 57 धावांचं टार्गेट मात्र चेस करू शकलेलं नाहीये. तर वन सोल्युशन नवी मुंबई परंतु हा सामना मात्र जिंकलाय तो व्हीबीपी पनवेल संघानं. वेल प्लेड बॉईज. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम व्हीबीपी. शेवटच्या षटकामध्ये सुद्धा धाबा डिफेंड केल्या कैलास फोरजीनं. हार्ड लक वन सोल्युशन नवी मुंबई. चला विनोद स्पोर्ट्स गावठाण क्षेत्ररक्षण लावून घ्या आपण. चला अंकुश आपली सेना आतमध्ये जाऊ द्या. चला फिल्डिंग लावून घ्या विनोद स्पोर्ट्स. चला अजून फोनाफोनी चालू आहे अंकुश टकले यांची तेजसजी. भूषण यांच्याकडे पाहिलं तर 40+ वाटत नाहीत आम्हाला. कवळे 40+ नुकतंच 40 मध्ये पदार्पण केले त्यामुळं नक्कीच एक स्ट्रेंथ असेल विनोद स्पोर्ट्स गावठाणची.